महाराष्ट्रामध्ये 2014 आणि 2019ला जर आपण बघितलं तर तुरळक 2 जागा निवडून आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यामुळे या 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही। मला माहित नाही ते बाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहित नाही। मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला। हे चित्र आपण सगळं पाहतोय, यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष आहे। उमेदवारी जर जाहीर होण्यासाठी पुढे मागे थोडा कालावधी होत असला तरी योग्य उमेदवार आणि मोदीजींचं गेल्या 10 वर्षातलं काम या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। मी आज खात्रीशीर सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये 2014 आणि 2019ला जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या तुरळक 2 जागा निवडून आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यासुद्धा जे आमचे नवीन आमच्यामध्ये आलेले नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब हे होते, त्यांच्यामुळं तो काँग्रेसला फायदा झाला होता। तो आज ते आता आमच्यासोबत आहे। त्यामुळे या 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। चर्चा वरच्या पातळीवर सुरूच आहे त्यांची। आज सकाळी सुद्धा झाली, काही काल झाली, उद्यासुद्धा काही बैठका मुंबईमध्ये थोरात साहेब, नाना पटोले जी असणार आहेत त्या चर्चा होणार आहेत। चर्चा चालूच आहेत आणि आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी हे देखील बोलत आहेत। त्यामुळे या कंटिन्युअस चर्चा चालू आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे। आज नरेंद्र वाडके यांनी काँग्रेसची एकही जागा जी आहे ती महाराष्ट्रात निवडून येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मला माहीत नाही ते बाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही। मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला। आणि जर येत नाही मग 5 टप्प्यात कशासाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या, मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे, उसेंडींचा प्रवेश का केला, अशोक चव्हाणांना का घेतलं, मिलिंद देवरांना का घेतलं, असे अनेक प्रश्न आहेत। आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते, काही तथ्य त्यामध्ये नाही आहे। हे होणार नाही हे सगळं लोकांना माहिती आहे। लोक वाट बघत होते भाजपच्या उलटं मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळालेली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।